नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट फ्लोज फॉर 4 hours. टाइम दिलेला आहे. थ्रू 2 इलेक्ट्रिक सेल्स कनेक्टेड इन सिरीज. त्यामुळे करंट कॉन्स्टंट राहील, चार्ज कॉन्स्टंट राहील. एका इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये AgNO3 सोल्युशन आहे, दुसऱ्यामध्ये आहे CuCl2. ड्युरिंग धिस टाइम 4 grams ऑफ Ag आर डिपॉझिटेड इन द फर्स्ट सेल. म्हणजे पहिल्या इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये सिल्व्हरचं 4 ग्रॅम कलेक्ट झालेलं आहे. तर कॉपरचं किती कलेक्ट होईल दुसऱ्या सेलमध्ये ते विचारलंय. शिवाय तिथला करंट किती आहे इन एम्पियर्स विचारलंय. दोघांचे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, व्यवस्थित सगळं लिहून घेऊया पहिल्यांदा. गिव्हन डाटा. टाइम सांगितलेला आहे 4 hours. मग तासाचे सेकंद ते होणार 3600. म्हणजे हे एवढे सेकंद हा टाइम त्यांनी दिलेला आहे. कनेक्टेड इन सिरीज सांगितलेला आहे, ते महत्वाचं. सिरीज असल्यामुळे चार्ज कॉन्स्टंट राहील. चार्ज कॉन्स्टंट म्हणजेच करंट सुद्धा कॉन्स्टंट असं तुम्ही घेऊ शकताय. सिल्व्हर किती डिपॉझिट झालेलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे. वेट ऑफ सिल्व्हर इट इज इक्वल टू, ते सांगितलेलं आहे 4 ग्रॅम. वेट ऑफ कॉपर ते त्यांनी विचारलेलं आहे, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. करंट विचारलेला आहे एम्पियर मध्ये. त्यानंतर दोघांचे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. कॉपरचं 63.5 म्हणजे त्यांचे मोलर मासेस घेऊ आपण. मोलर मास फॉर कॉपर 63.5 आणि सिल्व्हरसाठी ती व्हॅल्यू आहे 107.9. दोघांना मिळून तुम्ही ग्रॅम पर मोल असं पण लिहू शकताय त्यांचं युनिट. पुढचा सेक्शन घेऊया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांनी जे वेट दिलेलं आहे ते दिलेलं आहे सिल्व्हरसाठी. मग सिल्व्हरची जर रिॲक्शन जर तुम्ही बघितलीत तर Ag प्लस प्लस E मायनस गिव्ज राईज टू Ag. अशी सिल्व्हरची रिॲक्शन आहे. मग सिल्व्हरची रिॲक्शन म्हणजे इथं 1 मोल जर तुम्ही घेतलं इलेक्ट्रॉनचं तर सिल्व्हरचं सुद्धा तुम्हाला 1 मोल कन्सिडर करावं लागेल. मग 1 मोल म्हणजेच 965000 कुलम. एवढं घेतल्यानंतर सिल्व्हरचा 1 मोल म्हणजेच 107.9 ग्रॅम एवढं सिल्व्हरचं मास तिथं कलेक्ट होईल. आता यांनी काय केलंय, सिल्व्हरचं वेट सांगितलेलं आहे 4 ग्रॅम. आणि त्यांनी पुढची व्हॅल्यू विचारले कॉपरचं किती असेल. मग आपल्याला पहिल्यांदा 4 ग्रॅम साठी चार्ज किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग हे असं मांडून घेतलंय. इथं रेशो घ्या यांचे 96500 डिवायडेड बाय Q इज इक्वल टू असे. आता हे सोडवा. देअर फोर Q इक्वल टू, या Q ला इकडे घेतोय आणि या सगळ्यांना इकडे पाठवतोय. 96500 इंटू 4 डिवायडेड बाय 107.9. आता हे मला सोडवावं लागेल 96चा 5 मध्ये आणि 4 पॉईंट घ्यावं लागेल. बहुतेक 98-45 काहीतरी आपण मागच्या वेळी बघितलेला होता, तरी पण चेक करू आपण. इथं आहे 96, त्याचा 5 मध्ये 9845.
4.9845. 40चा 60 21 आहे, तो तुम्ही चेक करून घ्या. यांची बेरीज 6, 6, 8, 15 आणि 5 हे असेल. आता 107.9 म्हणजे 2 पॉईंट, 10चा 7 मध्ये 9चा मीन डिफरन्स, 10 7 मध्ये 9चा मीन डिफरन्स तो एवढा आहे. इथं बाजूला मांडतोय 0,294 अधिक 37. संख्या जरा मोठ्या आहेत. 7 आणि 4 11शी, 1 हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 3 13शी, 3 हातचाला 1, 0331, 0331 हे असे. यांची सबट्रॅक्शन करून घ्या. इथे येणार 5, तर 3, इथं 5, तर पण 5, 5 वजा 2 हे येणार 3. आता याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. 0.55चा 3 मध्ये 5चा मेन डिफरन्स, 0.55चा 3 मध्ये 5चा मेन डिफरन्स, मग 35 73 आणि 4 35 77, 35 77. therefore Q इक्वल टू 35 77 पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट इंटू 10⁻³ डेसिमल पॉइंट 3 घरं उजवीकडे सरकवा. Q इक्वल टू 3577 कुलम एवढा चार्ज येणार. ही व्हॅल्यू तुम्हाला पहिल्या इन्फॉर्मेशन वरून मिळते. आता एवढाच चार्ज तुम्हाला सेकंड इलेक्ट्रोलिसिस सेकंड इलेक्ट्रोलिटिक सेलसाठी वापरावं लागेल, कारण हे दोघं पण सिरीज मध्ये जोडलेले आहे. त्याचं एक वाक्य टाकूया तिथं. सेकंड पार्ट, सिन्स द सेल्स are connected in series, charge remains constant. त्यामुळे हा चार्ज तुम्हाला घ्यावा लागेल. Q इक्वल टू 3577 कुलम. ही व्हॅल्यू घेऊन आता आपल्याला सेकंड कॅल्क्युलेशन करावं लागेल. सेकंड कॅल्क्युलेशन मध्ये कोण आहे बघा, कॉपर आहे. आणि कॉपरचं वेट त्यांनी विचारलेलं आहे. कॉपरचं मोलर मास आहे 63.5 ग्रॅम पर मोल. एक लक्षात ठेवा. आता आपल्याला कॉपरचं इक्वेशन मांडावं लागेल. मग ते इक्वेशन असेल Cu प्लस 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 2E मायनस गिव्ज राईज टू कॉपर. मग इथं 2 मोल येणार. त्यावेळेला कॉपरचं 1 मोल मिळालं. मग इथं किती येणार, 2 × 9650 कुलम. त्यावेळेला याचं 63.5 ग्रॅम मिळणार. आत्ता चार्ज एवढा पास केलेला आहे 3577 कुलम. तर कॉपरचं वेट लिबरेटेड किती असेल, ह्याला आपण वेगळं काहीतरी नोटेशन वापरू. एक्स ग्रॅम असं लिहूया इथं आपण. आता हे सोडवायचं. आता यांचा रेशो घ्या. असे दिस इज इक्वल टू, हे या पद्धतीने. हे एक्स इकडे घ्या, बाकी सगळं पलीकडे पाठवून द्या. आता हे लॉग तुम्हाला सोडवावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा 63.5 म्हणजे 1.63चा 5 मध्ये 63
पाच मध्ये 80-28 येते. 80-28. त्यानंतर 35-77 म्हणजे 3 पॉइंट. 35चा 7 मध्ये 7चा मिड डिफरन्स. 35, 6, 7. 7 मध्ये 7चा मिड डिफरन्स, मग 55-27 आणि 9. 55-36 असं येणार. या दोघांची बेरीज करा. 8 आणि 7 14, हात 3 आणि 3 6, 5 13 आणि 5 हे असेल. आता हे वेगळं सोडवावं लागेल. 2चा आहे 30-10 चेक करा. आणि 96चा 5 मध्ये आहे 98-45. पाहिजे असलं बघून घ्या. 96चा परत एकदा 98-45. आता या दोघांची बेरीज करा. 5, 5, 8, 12, 5. हे अंशाचं कॅल्क्युलेशन, हे छेदाचं कॅल्क्युलेशन हे इकडं वरती आणतोय आता. 5.2855 यांची वजाबाकी करायची आता आपल्याला. मग हे किती होईल बघा बरं. 5 आणि 9 14. 6 गेले 0. 8 आणि 7 15 झाले. परत इथं 0, इथं पण 0. परत एकदा जरा कन्फर्म करतोय. ठीक आहे. आता याचा एंटीलॉग बघायचा. एक्स इक्वल टू 0.07चा 0 मध्ये 9चा मिड डिफरन्स. 0.07चा येत आहे. 0 मध्ये 9चा मिड डिफरन्स तो आहे 2. 11.75 आणि 2 11.77 होणार ते. म्हणजेच एक्स इक्वल टू येणार 1.177 ग्रॅम. Therefore, weight of copper deposited is equal to हे असेल. त्यांनी अजून एक टर्म त्याच्यामध्ये विचारले की करंट किती असेल असं विचार. बघूया परत एकदा गिवन डाटामध्ये. बघा इथे हे पण आपल्याला काढायचं आहे. करंट करंट आय इक्वल टू चार्ज आपण काढलेला आहे. हे बघा इथे 3577 कुलम. आणि टाइम पण त्यांनी दिलेला आहे बघा. टाइम त्यांनी 4 तास सांगितले. बघा लक्षात येते का. मग टाइम आणि चार्ज हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही करंट इझिली काढू शकताय. काहीच अडचण नाही त्याच्यात. 3577 आणि 4 तास हे तेवढं लक्षात ठेवा. नाव आय इक्वल टू क्यू अपॉन टी. मग चार्ज आहे 3577 कुलम. आणि टाइम तासामध्ये दिलाय 4 तास. त्याचे 3600 सेकंद होणार. आता हे एवढं परत अगदी लॉग टेबलनं सोडवावं लागेल. 40चा 60-21. 36चा बघा बरं 3 पॉइंट. 36चा 0 मध्ये 36 0 मध्ये 55-63. 4, 8, 5, 1101 हात झाला 1. हे झालं 4. हे झालं छेदाचं कॅल्क्युलेशन. 3577 म्हणजे 3 पॉइंट. 35चा 7 मध्ये 7चा मिड डिफरन्स. पण इथंच मिळेल आपल्याला 35 7 मध्ये 7चा मिड डिफरन्स. 55-27 आणि 9 55-36. 55-36
हे झालं अंशाचं. इथं छेदाचं कॅल्क्युलेशन तयार आहे, ते त्याच्यातनं वजा करा. हे असेल. या दोघांची आता वजाबाकी करावी लागेल आपल्याला. बरोबर घेतलेत का टर्म्स फक्त बघा. 2, 8 आणि 5 13, 1 6 आणि 9 15, आले 5 मधून 2 गेले, उरले 3 आणि 3 वजा 4, येणार 12. आता हे आपल्याला अँटीलॉग तेवढा बघावा लागेल. 0.39चा 5 मध्ये 2 चा मेन डिफरन्स. 0.39 5 मध्ये 3 4 5 2 चा मेन डिफरन्स 2484. 2.484 इंटू 10 इथं आहे -1. म्हणजेच हे टोटल किती होणार? आय इज इक्वल टू 0.2484 एम्पियर. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. व्हॉट इज द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल फॉर द रिएक्शन? इथं रिएक्शन दिलेली आहे. त्यानंतर निकेलसाठी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिले. ॲल्युमिनियमसाठी पण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं आहे. आणि ही रिएक्शन देऊन त्यांनी काय केलेलं आहे, विचारले आपल्याला की स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किती असेल. तर ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला नेमकं ऑक्सिडेशन कुणाचं झालंय, रिडक्शन कुणाचं झालंय हे माहिती असणं गरजेचं आहे. इथं जर तुम्ही काळजीपूर्वक जर हे बघितलं तर निकेलचं कन्व्हर्शन Ni2+ मध्ये झाले. याचा अर्थ याच्यामध्ये निकेलचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. जिथं ऑक्सिडेशन होतं तो एनोड. आणि साहजिकच ॲल्युमिनियम Al3+ आहे, त्याचं कन्व्हर्शन ॲल्युमिनियम मध्ये झालेलं आहे. म्हणजे इथं रिडक्शन झालेलं आहे. ज्याच्या ठिकाणी रिडक्शन होतं तो असतो कॅथोड. मग इथं तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. E0 सेल इक्वल टू E0 फॉर कॅथोड मायनस E0 फॉर एनोड. म्हणजेच इथं कॅथोड कोण आहे? निकेल. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हे असं लिहावं लागेल. कॅथोड ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम मायनस E0 एनोड आहे निकेल. हे असेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. ॲल्युमिनियम साठी आहे -1.66, मायनस निकेल साठी आहे -0.25. म्हणजेच हे असं होईल. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे बघा. 1.66 मधून 0.25 हे आपल्याला आता वजा करावे लागतील. मग हे किती येणार? 1 येणार, 4, 1.41 येणार, पण मायनस येणार. हे असं त्याची व्हॅल्यू येईल. फक्त आता एक लक्षात ठेवा की यांनी दिलाय प्रॉब्लेम तो भाग वेगळा. ज्या वेळेला E0 सेल निगेटिव्ह येतं त्यावेळेला तो सेल जसा सांगितलेला आहे तसा वर्क होत नाही. बघा लक्षात येते का? E0 सेल जर पॉझिटिव्ह आलं, सेलचं टोटल पोटेन्शियल जर पॉझिटिव्ह आलं तरच रिॲक्शन जशी सांगितलेली आहे तशी घडेल. नाहीतर बरोबर त्याच्या अपोजिट रिॲक्शन घडेल. आता इथं बघा E0 सेल निगेटिव्ह आलाय. मग ह्या ठिकाणी ही रिॲक्शन त्यांनी अशी दाखवली. ही रिॲक्शन अशी नाही घडणार, ह्याच्या अपोजिट घडणार. म्हणजेच इथं काय होणार? जो एनोड आहे तो कॅथोड म्हणून काम करेल आणि जो कॅथोड आहे तो एनोड म्हणून काम करेल.
म्हणजे यांच्या व्हॅल्यूज देताना थोडस गोंधळ झालेला आहे, हे लक्षात ठेवा. कारण जर टोटल ईएमएफ सेलचं निगेटिव्ह येत असेल तर तो सेल म्हणून जसा सांगितलेला आहे तसा वर्क आउट होणार नाही, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कन्स्ट्रक्ट ए गॅल्व्हॅनिक सेल फ्रॉम द इलेक्ट्रोड्स. हे दोन इलेक्ट्रोड्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी कोबाल्ट साठी पोटेन्शियल सांगितलेलं आहे, मँगनीज साठी सुद्धा पोटेन्शियल सांगितलेलं आहे, आणि जो सेल तुम्ही तयार कराल त्याचं पोटेन्शियल किती येते हे त्यांनी विचारलेलं आहे. बघूया आपण त्याच्यात काय काय करावं लागते आपल्याला ते. गिव्हन डाटा ठीक आहे, काय अडचण नाही आहे, असं काही एवढं फारसं विशेष काही इन्फॉर्मेशन नाही आहे याच्यामध्ये. त्यांनी ज्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा लिहून घेऊया. E0 for cobalt, this is equal to 1.82 volt, आणि E0 for manganese, this is equal to -1.18 volt. आता याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एनोड कोन आणि कॅथोड कोन हे तुम्ही ठरवायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. मग याच्यामधली व्हॅल्यू जास्त कोणती ते पहिल्यांदा बघा. इथं कोबाल्ट साठी E0 ची व्हॅल्यू जास्त आहे, आणि ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात त्या कोणत्या व्हॅल्यूज असतात, रिडक्शन पोटेन्शियल्स असतात. त्यामुळे याच्यामध्ये ज्याची व्हॅल्यू जास्त असेल तो त्या ठिकाणी रिडक्शन होणार, म्हणजेच तो इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून ऍक्ट होणार. देअरफोर कोबाल्ट विल ऍक्ट ऍज कॅथोड अँड मँगनीज विल ऍक्ट ऍज एनोड. बघा लक्षात येते का? मग आता तुम्ही इथं त्याचा फॉर्म्युला जो काही आहे तो ठरवू शकताय, कारण हेच त्याच्यात ओळखणं खूप महत्वाचं आहे. नाव E0 सेल इक्वल टू E0 cathode minus E0 anode. So this is equal to E0 for cobalt minus E0 for manganese. व्हॅल्यूज वापरा त्याच्या. कोबाल्ट साठी आहे 1.82 व्होल्ट, मायनस मँगनीज साठी आहे -1.18 व्होल्ट. सो दिस इज इक्वल टू, हे मायनस मायनस प्लस करून घ्या, हे असेल या दोघांची बेरीज. ठीक आहे, सिंपल आहे, काही विशेष नाही आहे. 8 आणि 2 10 हातचे आले, 8 आणि 2 तेवढेच येतात, आणि हे येते 3 व्होल्ट, असं त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे के फॉर द रिएक्शन, ही रिएक्शन त्यांनी दिलेली आहे, इज, ह्या के ची व्हॅल्यू त्यांनी इथं दिलेली आहे. व्हॉट इज द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द सेल इन विच द रिएक्शन टेक्स प्लेस. तर त्या सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलंय. सगळ्यात पहिले काम करूया, हे जी रिएक्शन आहे ती कशी दिलेली आहे पहिल्यांदा जशी आहे तशी लिहून घेतोय मी इथं, कारण हे समजायला काय काय जणांना टफ वाटू शकते. इथं जे 2Cu प्लस आहे त्याला मी असं म्हणतोय. आता बघा लक्षात येते का काय झालं असेल याच्यामध्ये नेमकं ते. तर याच्यातल्या एका Cu प्लस न एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे,
आणि ज्यानं इलेक्ट्रॉन दिला त्याचं कन्व्हर्शन झालं Cu2+ मध्ये. तो इलेक्ट्रॉन या दुसऱ्या Cu+ न घेतला आणि त्याचं कन्व्हर्शन झालं Cu मध्ये. बघा, हे अंडरस्टँड करून घ्या. कारण ज्या वेळेला एखादा कॉपर 2 इलेक्ट्रॉन देतो त्यावेळेला त्याचं कन्व्हर्शन असं होतं. मग इथं एकच इलेक्ट्रॉन, हे दोन्ही पण Cu+च आहेत. मग Cu+ न काय केलं पाहिजे, एक इलेक्ट्रॉन दिला पाहिजे, म्हणजे मग त्याचं Cu++ मध्ये कन्व्हर्शन होईल. आणि तोच एक इलेक्ट्रॉन या दुसऱ्या Cu+ न घेतला, त्यामुळे त्याचं कॉपरमध्ये कन्व्हर्शन झालं. म्हणजे या संपूर्ण रिॲक्शन मध्ये 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन फक्त दिला घेतलेला आहे. त्यामुळे याच्यामधली महत्वाची व्हॅल्यू जी या रिॲक्शन वरून मिळेल ती आहे N=1. त्यानंतर त्यांनी के सांगितलेला आहे. के दिलेला आहे 1.2 इंटू 10⁶. N सांगितलेला आहे 1 आणि याचा फॉर्म्युला E0 सेल .0592 divided by N into log K to the base 10 असा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आणि सोडवायचे ते, म्हणजे तुम्हाला E0 सेल मिळेल. म्हणजेच सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल तुम्हाला मिळून जाईल. 0.0592 डिव्हायडेड बाय 1 इंटू लॉग के ची व्हॅल्यू आहे 1.2 इंटू 10⁶ टू द बेस 10. आता हे किती होणार बघा, 0.0592 इंटू हे 10⁶ आहे, म्हणजे 6 पॉइंट येणार. आणि 12चा लॉग बघा, 12चा लॉग तो तुम्हाला इथं मिळेल 0.792. 0.792 ही अशी व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता ह्या दोघांचा प्रोडक्ट करायचा, या दोघांचे परत लॉग बघायचे. बार 2.59चा 2 मध्ये, 59 त्याचा 2 मध्ये, इथं 59 त्याचा 2 मध्ये, 77 23 77 23 आणि ह्याचं येणार 0.60चा 7 मध्ये 9चा मिड डिफरन्स, 60 7 मध्ये 9चा मिड डिफरन्स, मग 78 32 आणि 6 78 38 हे असेल. यांची बेरीज करायची आहे. 8 आणि 3 11 झालं, 1 3 आणि 3 6, 8 आणि 7 1505 झाले, 1 7 7 14 आणि 1 1505 झाले, 1 -2 +1 येणार -1 म्हणजेच येणार बार 1. आता अँटीलॉग बघायचा आहे 55चा 6 मध्ये 1चा मिड डिफरन्स, 55 6 मध्ये 1चा मिड डिफरन्स म्हणजे येणार 3598, 3598, 3.598 इंटू 10⁻, इथं कॅरेक्टरिस्टिक आहे बार 1 म्हणजे -1 येणार. दिस इज इक्वल टू 0.3598 व्होल्ट असं त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट EMF ऑफ सेल. सेल असा दिलेला आहे, झिंक आणि हायड्रोजन इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यामध्ये. ज्या अर्थी झिंक डाव्या बाजूला लिहिलेला आहे त्या अर्थी हा एनोड आहे आणि हायड्रोजन उजव्या बाजूला लिहिलेला आहे तो कॅथोड आहे. जो हायड्रोजन आहे
तो SHE आहे, त्यामुळे याचं पोटेन्शियल तुम्हाला 0 व्होल्ट घ्यावं लागेल स्टँडर्ड मधलं. झिंकचं पोटेन्शियल मात्र इथं त्यांनी दिलं पाहिजे, हे द्यावं लागेल. तर याची व्हॅल्यू घ्यायची आहे -0.763 व्होल्ट, ही त्याची व्हॅल्यू घ्यावी लागेल. बाकीच्या पण कंडिशन्स बऱ्याचशा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या सगळ्या कंडिशन्स पहिल्यांदा आपण एकत्र करून घेऊया. गिव्हन डाटा, झिंकचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे बघा, Zn2+, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.2 मोलर. त्यानंतर H+चं पण कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, ते सांगितलेलं आहे 1.6 मोलर. आणि हायड्रोजन गॅस आहे, त्याचं प्रेशर दिलेलं आहे 1.8 ॲटमॉस्फिअर. त्यानंतर E0 फॉर SHE, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, ती व्हॅल्यू घ्यायची आहे 0 व्होल्ट. आणि झिंकसाठी ती व्हॅल्यू घ्यायची आहे -0.763 व्होल्ट. मग याच्यामध्ये हे जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या नॉन स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. तर इथं या ज्या व्हॅल्यूज आहेत, 0.2 मोलर, 1.6 मोलर, 1.8 ॲटमॉस्फिअर, ह्या सगळ्या नॉन स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही पोटेन्शियल फाइंड आउट करताय ते सुद्धा नॉन स्टँडर्ड पोटेन्शियल असेल. मग हे नॉन स्टँडर्ड कंडिशन मधलं सेल पोटेन्शियल काढण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड कंडिशन मधलं सेल पोटेन्शियल माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करूया, स्टँडर्ड कंडिशन मध्ये सेल पोटेन्शियल किती येतं ते एक फाइंड आउट करून ठेवूया, कारण ती व्हॅल्यू लागणार आपल्याला. मग इथं E0 सेल म्हणजे स्टँडर्ड कंडिशन मधलं काय करणार बघा, E0 कॅथोड मायनस E0 एनोड, हे असं येणार. मग E0 कॅथोड, ह्याच्यामध्ये कॅथोड कोण आहे बघा, कॅथोड आहे तो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे SHE, मायनस एनोड आहे तो झिंक इलेक्ट्रोड आहे. मग SHE चं स्टँडर्ड पोटेन्शियल असतं 0 व्होल्ट, झिंक साठी असतं -0.763. मग हे मायनस मायनस हे प्लस होणार, 0.763 व्होल्ट हे त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल येणार. हे आपल्याला लागणार नंतर. आता अजून एक काम करावं लागेल आपल्याला, यांच्या रिॲक्शन्स लिहाव्या लागतील. याच्यामध्ये लक्षात ठेवा, झिंक एनोड आहे आणि हायड्रोजन SHE जो आहे तो कॅथोड आहे. त्यामुळे रिॲक्शन्स बघा कशा पद्धतीने लिहाव्या लागतील त्या. ॲट एनोड झिंक गिव्स राईज टू Zn++ प्लस 2E मायनस, हे ऑक्सिडेशन आहे. आणि ॲट कॅथोड, आता बघा इथं 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, ते 2 इलेक्ट्रॉन इकडं कॅथोड वरती खर्च झाले पाहिजेत. हे असं येणार. बाकीचं तुम्ही मांडू शकता याच्यात, हे ॲक्वियस, त्यानंतर हे गॅसियस स्टेट, हे तुम्ही ठरवा. पहिलं महत्वाचं हे यू द्या आधी. आता ह्या दोघांची मिळून नेट रिॲक्शन तुम्हाला तयार करायची असते. नेट रिॲक्शन तयार करत असताना आठवणीनं लक्षात ठेवा, जेवढे इलेक्ट्रॉन्स दिलेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स घेतले गेले पाहिजेत. हे जर इक्वल नसतील तर ते तुम्हाला बॅलन्स करावे लागतील. मग काय होईल,
हे 2e- आणि हे 2e- कॅन्सल होईल आणि याची फायनल किंवा नेट रिएक्शन ही अशी येईल. या पद्धतीने. कारण आता हे का लागेल आपल्याला, कारण ह्याच्याशिवाय आपण नॉन स्टँडर्ड कंडिशन मधलं पोटेन्शियल काढू शकत नाही. त्याचा जो फॉर्म्युला आहे, नाव ई सेल इक्वल टू ई झिरो सेल मायनस, तिथं जो फॉर्म्युला आहे तो आहे 0.0592 डिव्हायडेड बाय एन इंटू लॉग टू द बेस 10. आता अंशात काय घ्यायचे आहेत, अंशात हे प्रोडक्ट घ्यायचे असतात, त्यांचे कॉन्सन्ट्रेशन गॅस असेल तर त्याचं प्रेशर, म्हणजे इथं असं येणार झेड एन प्लस प्लस, त्याच्या पुढे कोण आहे, गॅस आहे तो, त्यामुळे त्याचं प्रेशर लिहावं लागेल तुम्हाला, डिव्हायडेड बाय मध्ये, हा पूर्ण सॉलिड फॉर्मॅट मध्ये आहे त्यामुळे त्याला इथं घ्यायचं नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन डायरेक्ट 1 कन्सिडर करतात. मात्र एच प्लस आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याच्या पुढे किती आहे बघा 2, ते इथं घातांकात येणार. आता या सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापराव्या लागतील आपल्याला. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी जरा घेतोय इथं, पहिल्यांदा ते प्रॉब्लेमच घेऊया खाली सरळ, कारण व्हॅल्यूज भरपूर आहेत. प्रत्येक वेळेला इथं वरती येण्यापेक्षा आपण एकदा त्याला पूर्ण घेऊ, इथं एकदा सबस्टिट्यूट करून घेऊ, मग लॉग कॅल्क्युलेशन करूया त्याचं. आता बघा बरं याच्यात काय काय होणार. देअर फोर ई सेल इक्वल टू ई झिरो सेल, ते आपण काढलेलं आहे मगाशी, कुठे गेलं ते, हे बघा ते 0.763 व्होल्ट, ते घेऊया इथं 0.763 मायनस इथं येणार 0.0592 डिव्हायडेड बाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, एकूण इलेक्ट्रॉन्स दिले किती, 2e- घेतले किती, 2e-, त्यामुळे एन इक्वल टू तुम्हाला 2 घ्यावं लागेल. हे सुद्धा तुम्हाला या रिॲक्शन्स वरून कळतं, म्हणून ह्या रिॲक्शन्स लिहिणं गरजेचं आहे. तर व्हॅल्यू काय वापरणार इथं एन साठी, त्याच्यासाठी या रिॲक्शन्स लिहिणं इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आता कॉन्सन्ट्रेशन प्रेशर वगैरे बघूया काय काय आहेत ते. झेड एन प्लस प्लस इथं आहे बघा 0.2, त्याच्यानंतर प्रेशरची व्हॅल्यू ती इथं आहे 1.8 डिव्हायडेड बाय मध्ये एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन, थांबा थांबा थांबा, एच प्लस आहे ना, हा 1.6 त्याचा स्क्वेअर. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला या प्रॉब्लेम वरून आपल्याला या व्हॅल्यू सगळ्या मिळालेल्या आहेत. आता आपल्याला हे सोडवावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा मग लॉग कॅल्क्युलेशन मध्ये हे पहिल्यांदा सोडवून घेऊया. 18×2=36 होणार, म्हणजे 0.36 येणार. 16चा वर्ग आहे 256, त्यामुळे तिथे येणार 2.56 असं त्या ठिकाणी येणार. मांडून घेऊया आणि 2 ने इथे डिवाइड करू आणि मग ठरवू पुढं काय करायला लागतंय ते. जरा काळजीपूर्वक सोडवा हे फक्त. मायनस इथं 2 न डिव्हाइड करून घ्यायचंय, 0.0 आहे तसंच, 2×2=4 उरला 1, 2×9=18 उरला 1, आणि हे असेल 0.0296. त्याच्यानंतर लॉग टू द बेस 10, इथं 18×2=36 होणार आणि हे येणार 0.36. 16चा वर्ग येणार 2.56, म्हणजे 256, त्याचं 2.56 असं घेतलेलं आहे. आता इथं जर तुम्ही काळजीपूर्वक ही जर टर्म बघितलीत तर याचा अंश लहान आहे, छेद मोठा आहे, न्यूमरेटर स्मॉलर आहे, डिनॉमिनेटर ग्रेटर आहे, असं कधीही ठेवायचं नाही. लॉग घेत असताना नेहमी अंश मोठा असला पाहिजे,
न्यूमरेटर शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर व्हाईल टेकिंग लॉग. हे अंश आणि छेद पहिल्यांदा बदलून घ्या, नाहीतर पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम्स येतात. सोडवता येत नाही असं अजिबात नाहीये, पण ती प्रोसिजर कॉम्प्लिकेटेड आहे. मग जर तुम्ही इथं अंश आणि छेद इंटरचेंज केले तर याचं पुढचं चिन्ह बदलावं लागेल, ते मायनस घ्यावं लागेल. इथं त्याला मायनस करून घेतोय आणि इथं अंश आणि छेद हे बदलून घेतो. हे असेल बघा, लक्षात येते का? मग हे मायनस आणि हे मायनस, हे प्लस. इंटू. हे असेल. आता हे एवढं आपल्याला सोडवावं लागेल युजिंग लॉग टेबल. सोडवून घेऊया त्याला, फार काय त्याच्यामध्ये बाकीच काही करत बसायला नको, आधीच गोंधळ जास्त आहे. 25/6 मध्ये कुठे गेलं? 25/6 मध्ये 40/82. 40/82 .36 म्हणजे बार 1.36 मध्ये 55/63 आहे बघा. 55/63 यांची वजाबाकी. 3 आणि 9 12 झाले. एक 8 मधून 7 गेला, एक शिल्लक राहील. 5 आणि 5 10 हात झाले. एक 6 आणि 8 14 हात झाला. एक हे 1 आणि हे -1 कॅन्सल होईल. हे असेल. मग याचा अँटीलॉग बघा. 0.85चा 1 मध्ये 9चा मेन डिफरन्स. 0.85 1 मध्ये 9चा मेन डिफरन्स. 9चा मेन डिफरन्स म्हणजे 15. हे किती होते बघा बरं? 70 96 आणि 15. 6 आणि 5 1101 हात चाला. एक 9 आणि 2 11. 1101 हात चाला. एक म्हणजे हे होणार 7111. 7111 हे असेल. तर लिहून ठेवले, ती व्हॅल्यू आता मी इथं वापरणार आहे. 0.763 प्लस 0.0296 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ 7.111 हे असेल. ठीक आहे. आता त्याचा लॉग परत बघितला पाहिजे याचा. आता हे अँटीलॉग बघूनच आलेलं आहे, म्हणजे हीच व्हॅल्यू तुम्हाला इथं घ्यावी लागणार आहे. तरी पण आपण बाय प्रोसिजर करेक्ट जाऊया, कारण याच्यामध्ये चुकण्याची शक्यता फार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. आता बघा, ह्याचा अँटीलॉग बघूनच तुम्ही हे काढले, म्हणजे याचा लॉग परत हाच आला पाहिजे. तरी पण आपण बघूया किती किती आहे बघा. 85/19 आहे लॉग त्याचा. आपल्याला काय बघायचं आहे? 71चा 1 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 71चा 1 मध्ये इथं 1चा मेन डिफरन्स. मग हे किती आहे? 85/19 आणि 85/20 होणार. आपलं मगाश काय होतं बघा? 85/19 होतं. तेच घेतलं तरी चालतंय. 85/19. आता याचा लॉग बघायचा, याचा पण लॉग बघायचा, आणि मग तुम्हाला टर्म मिळेल. मग बार 2 पॉइंट काय येणार? हे 29/6 मध्ये 29 त्याचा 6 मध्ये इथे 47/13. 47/13
हे याचं झालं. आता याचा लॉग बघायचा आहे, लक्षात ठेवा. बार 1.85चा एक मध्ये 9चा मिड डिफरन्स. 85चा एक मध्ये 9चा मिड डिफरन्स. 92, 99 आणि 5. हे किती होणार? 99 मांडूया सर. परत त्याच्यात आणि कुणाचा गोंधळ नको, सोडवूनच देऊया सर. 9 आणि 5 1404, हातचा आला एक. 9 आणि 1 1000, हातचा आला एक. 9304. 9304. तर या दोघांची बेरीज 7 1. 7 आणि 3 10, हातचा आला एक. 9 10 1404, हातचा आला एक. यांची करायची आहे बेरीज. हे -1 आणि +1 हे झालं कॅन्सल. ते येणार बार 2 पॉईंट 40चा एक मध्ये 7चा मिड डिफरन्स. 0.40 एक मध्ये 7चा मिड डिफरन्स. 25 18 आणि 4 25 22 इंटू 10 इथे किती आहे बघा, -2. म्हणजेच हे येणार 0.0252 असं येणार. डेसिमल पॉईंट 2 घर डावीकडे सरकवून घेतलेला आहे. त्यामुळे 0.763 प्लस 0.0252. याच्यामध्येच 0.763 ऍड करूया. हे पुढचं ते याच्यात ऍड करूया, म्हणजे काय होणार बघा. हे 22 तसंच राहील. 5 आणि 3 8, 6 आणि 2 8. 0.78822. 0.88822 व्होल्ट हे त्याचं नॉन स्टँडर्ड कंडिशन मधलं पोटेन्शियल मिळेल.